तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे काही स्टँडर्ड सेट्स जे आपण नेहमी यूज करतो आणि त्याला रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे, बघा सोप्या गोष्टी आहे. सुरुवात करू आपण नंबरपासून. जर आपण एखादी गोष्ट बाहेर नेचरमध्ये मोजायला गेलो कसं मोजणार आहे? जर झाडं मोजायचे, किती झाडं आहे समजा 1 2 3 4 5 6 आणि झाडं खूप सारे आहेत. ठीक आहे, हे सगळे काय झाले? नेचरमध्ये दिसणारे नंबर झाले. मग याला आपण काय म्हणतो? नॅचरल नंबर. याचं काय नाव आहे? नॅचरल नंबर. तर तुम्ही म्हणणार सर झिरो कुठे गेला? तर झिरो झाड असते का भाऊ कधी? झिरो झाड नाही भाऊ, झिरो झाड आहे. तर झाड नाही ते ठीक आहे, पण झाड नाही तर मग दुसऱ्या पण गोष्टी नाही आहे. झिरो झाड केव्हा म्हणतो आपण? जेव्हा सगळे झाडं कापले तेव्हा काहीच नाही उरलं, तेव्हा आपण त्याला झिरो म्हणतो. झिरो बिस्किट केव्हा म्हणणार आहे? जेव्हा बिस्किट होते बाबा त्याच्यावर खायला, बिस्किट पूर्ण खाल्ले किती उरले? झिरो उरले. ॲक्च्युली झिरो आहे काय? ॲक्च्युअली झिरो राहत नाही. पहिले सांगायला लागते का तुम्ही झिरो कशाविषयी म्हणून राहिले. तर नेचरमध्ये कधी झिरो नावाची गोष्ट राहणार नाही. झिरो कधी बनते? जेव्हा बाकीच्या गोष्टी गायब केल्या तर. याला म्हणतो आपण नॅचरल नंबर. तिकडून सुरुवात होते 1 पासून, कारण की नेचरमध्ये दिसतात. शेवट किती आहे? किती करा होऊ शकते. तुमचं मोजणं खतम होईल पण नंबर खतम होणार नाही. नॅचरल नंबरला आपण लिहितो अशा प्रकारे कॅपिटल एनने. ठीक आहे, तर कॅपिटल एन काय आहे? सेट ऑफ नॅचरल नंबर. कुठून स्टार्ट होईल? 1 2 3. ठीक आहे, नंबर तुम्हाला माहिती आहे 3 4 5 आणि खूप सारे. जेव्हा एखादी गोष्ट कंटिन्युएशनमध्ये असते त्याला आपण 3 डॉट देऊन लिहितो. जर याला आपण रोस्टर फॉर्ममध्ये लिहिलं, आता हे याला जर सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर काय लिहायचं? परत आता काही लिहायचंच नाही, काहीच लिहायचं नाही, कारण की हा एन म्हणजेच काय होते? नॅचरल नंबर. हाच काय आपला नॅचरल नंबर. सेट बिल्डर फॉर्ममध्ये तुम्ही लिहू शकता, पण ॲक्च्युली ते नंबर थिअरीमध्ये घुसायचं नाही, साध्या गोष्टी समजायच्या. हे झालं नॅचरल नंबर. आता जर मी याच्यामध्ये आणखी एक नंबर वाढवला, कोणता नंबर? 0. जर यामध्ये मी 0 वाढवला, आता जरा 0 पासून 1 2 3 4 5 आणि मग बाकीचे नंबर लिहिले, तर 0 पासून जर का वाढवलं तर या नंबरला, या नंबरच्या सेटला आपण म्हणतो होल नंबर. कारण की नंबर काय झाले? आता पूर्ण झाले. जर माझ्याजवळच्या सगळ्याच गोष्टी गेल्या, समजा 15 बिस्किट होते आणि 15च्या 15 खाल्ले, आता किती राहिले? 0. तर नॅचरल नंबरमध्ये 0 लिहायला आहेच नाही. दाखवायचं कसं 0 आहे म्हणून? तर होल नंबरमध्ये जेव्हा आपण 0 लिहितो किंवा नॅचरल नंबरमध्ये जेव्हा आपण 0 ॲड करतो तेव्हा आपण काय करू शकतो? सगळ्या गोष्टी सांगू शकतो. पण माझ्याजवळ 10 बिस्किटं होते, 15 बिस्किट होते, मी पूर्ण खाल्ले, आता माझ्याजवळ 0 बिस्किटं राहिले, तर 0 मी दाखवू शकतो. तर होल नंबरला 0 पासून सुरुवात होते आणि 0च्या समोर काय? नॅचरल नंबर. तर होल नंबरला लिहिताना आपण कॅपिटल W म्हणून लिहितो. ठीक आहे, याच्यामध्ये नंबर कुठून सुरुवात होणार? 0 पासून 1 2 3 4 5 आणि खूप सारे. हे झाले होल नंबर. यालाच म्हणतो आपण सेट ऑफ. होल म्हणजे पूर्ण नंबर. आता हे नंबर यूज करून आपण कुठल्याही गोष्टी मोजू शकतो. 10 लिहासाठी 0 तर लागणच ना आपल्याला. हां, 0 आला म्हणजेच होल नंबर होते. ठीक आहे, मग जर मला प्रश्न पडला की सर 1 2 3 4 5 जर नॅचरल नंबर आहे तर समोर 10 तर आले होते, तर 10 लिहिता येते, पण 0 काय? हा कन्सेप्ट आहे की 0 म्हणजे काहीच नाही. तर काही नाही लिहायचं कसं? जेव्हा काही नाही आपण ॲड करतो तेव्हा आपण 0 लिहितो, मग ते होल नंबर बनते. 10 तर ऑलरेडी आहेच नॅचरल नंबर मोजताना. तुम्ही गिनती करता ना 10 पासून, 10 11 12 13 10 20 30 40. ठीक आहे, हे झालं आपला होल नंबर. त्याच्यानंतर तिसरं असते इंटिजर. आता इंटिजर सगळे प्लस साईडचेच घ्यायचे. काय मायनस हे असणार रे भाऊ? तर मायनस असेल ना. तर जर समजा 0च्या आपण समोर गेलो तर 1 2 3 4 होते आणि 0च्या मागं आलं म्हणजे काय होणार? एक नंबर कमी होईल. तर -1 -2 -3पर्यंत खूप सारे नंबर आहे असे. तर या सगळ्या सेटला आपण काय म्हणतो? अशा टाईपच्या नंबरला काय म्हणतो आपण? इंटिजर्स. काय म्हणतो याला? इंटिजर्स. आता इंटिजरला लिहितो कसं आपण? त्याला लिहितात असा कॅपिटल आय. हा आय आहे. ठीक आहे, कॅपिटल आय लिहायचं कसं? 3 डॉट, कारण की लेफ्ट हँड साईडला पण खूप सारे नंबर आहे. -3 -2 -1 0 आणि काही पॉझिटिव्ह नंबर 1 2 3 आणि समोर पण आहे काहीतरी 3 4 डॉट. हे काय झाले आपले इंटिजर्स. याला काय म्हणतात? इंटिजर. दिस इज युअर इंटिजर. ठीक आहे, नॅचरल नंबर झाले, होल नंबर झाले, इंटिजर झाले. आणखी तुम्ही 2-4 गोष्टी यूज करू शकता. जर सगळेच नंबर लिहायचे असेल जे डोळ्यानं दिसते, जे रिअल आहे,
डोळ्यांनी दिसते म्हणजे आपण जे यूज करतो क्वेश्चनमध्ये सॉल्व्ह करताना तर सगळेच दिसते. सगळे काय खरे नंबर आहे. तर खऱ्या नंबरला काय म्हणतो आपण रिअल नंबर. त्याला काय म्हणतो आपण रिअल नंबर. तर रिअल नंबरमध्ये काय राहणार आहे सगळेच नंबर राहणार आहे. ते सगळ्या नंबरला सगळ्याच टाईपचे नंबर मग ते प्लस मायनस रूटच्या अंदरचे रूटच्या बाहेरचे तर ते सगळेच नंबर आहेत. तर लिहिताना आता कसं लिहायचा मोठा प्रश्न पडते. तर सगळ्याच टाईपचे नंबर घ्यायचे असं तर सगळ्या टाईपचे नंबर लिहायला लागेल. जसे -3 लिहिला -2 लिहिला हे निगेटिव्ह झाले. अजून एक -1/2 लिहिला अर्धा 1 पण आहे इथे ठीक आहे. -3/2 आधी लिहून घेतो. 3/2 म्हणजे किती -1.5 ठीक आहे. नंतर -1 इथे समोर 0 असत. नंतर अर्धा झाला. अर्धा नंतर काय आला 1 आला. नंतर √2 आला. आणि सगळ्या प्रकारचे नंबर जे आपल्या जवळ येते त्याला आपण काय म्हणतो रिअल नंबर. रिअल नंबरला आपण कशाने रिप्रेझेंट करतो याला रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल आरने रिप्रेझेंट करतो. हा झाला आपला रिअल नंबर ठीक आहे. नेक्स्ट आहे अजून एक समोर असे बरेच काही टाईप आहे. एक आहे रॅशनल नंबर पकडून घेऊ एकदा आणखी ठीक आहे. रॅशनल नंबर रॅशनल नंबरला लिहिताना नॉर्मली क्यूने लिहितो आपण ठीक आहे कॅपिटल क्यू. रॅशनल नंबर काय असते असे नंबर जे p/q फॉर्ममध्ये. आता p/q फॉर्म जर लिहायचा असेल तर हे रोस्टर फॉर्ममध्ये लिहिण्यापेक्षा आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहू शकतो. काय लिहू शकतो x इज इन द फॉर्म ऑफ p/q जिथं q शुड नॉट बी इक्वल टू 0 कारण की कुठल्याही नंबरला आपण 0ने डिवाइड करू शकत नाही. काउंट डिवाइड करू शकत नाही ते एखाद्या लेक्चरमध्ये बघू आपण समोर. q शुड नॉट बी इक्वल टू 0 आणि p आणि q ची व्हॅल्यू काय असली पाहिजे इंटिजरच्या बरोबर असली पाहिजे किंवा रिअल नंबरच्या बरोबर असली पाहिजे ठीक आहे. सरळ रिअल नंबरच लिहू ना आपण रिअल नंबरच्या बरोबर असली पाहिजे ठीक आहे. हे झालं आपला सेट बिल्डर फॉर्म कशासाठी रॅशनल नंबरसाठी. मग जे नंबर रॅशनल नाही ते काय होणार इरॅशनल. इथे रिअल नंबर चालणार नाही इथे चालणार इंटिजर ठीक आहे. कारण आपण इरॅशनल नंबर पण लिहिणार आहे. पण इरॅशनल नंबर लिहायची एक पद्धत ठेवायची. आपण पद्धत काय ठेवायची बघा. जे नंबर रॅशनल नाही ते काय झाले इरॅशनल. जे रॅशनल नाही ना त्याला आपण काय म्हणायचं इरॅशनल नंबरला लिहायचं कसं तर लिहायचं असेल काय लिहायचं की एक सेट आहे x तर x काय x इज किंवा x कुठून तरी आला कुठून आला x बिलॉंग्स टू रिअलमधले जर आपण समजा इंटिजर काढले किंवा रॅशनल नंबर काढले तर काय उरले बाकीचे इरॅशनल उरल ना. जेव्हा रिअलमधले आपण रिअलमधून जर रॅशनल नंबर काढून टाकले तर बाकी काय उरले फक्त इरॅशनल उरले. हे झालं इरॅशनल नंबरचा सेट. कशामध्ये लिहिला आहे आपण हा लिहिला आहे आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये. नंबर लिहिले आहे का सगळे नंबर नाही लिहू शकत खूप सारे नंबर आहे. हा सेट बिल्डर फॉर्म झाला. ते बेसिक सेट्स आहे. आणखी तुम्ही एकदम म्हणू शकता सेट ऑफ अल्फाबेट्स. अल्फाबेटचा सेट लिहायचा तुम्ही पूर्ण लिहू शकता ABCD EF कुठपर्यंत XYZ. आता बघा इथे काय केलं आम्ही शेवटी मधात डॉट देऊन शेवटी XYZ केलं कारण की हा सेट काय होते खतम होते. खूप सारे 26पेक्षा जास्त लेटर आपल्याकडे नाही आहे 26च लेटर आहे. तर 26 आहे म्हणजे मोजता आहे. तर मला 26 पूर्ण लिहायचे नाही म्हणून मधात डॉट दिलं. याला तुम्ही जर रोस्टर फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर कुठलंही नाव देता या. चला A म्हटलं याला मी इथे x काय झाला एक व्हेरिएबल. एक्सची काय लिहायची प्रॉपर्टी x इज अ सेट किंवा x इज अ इंग्लिश अल्फाबेट है ना. सरळ इंग्लिश अल्फाबेट है ना. x इज अ इंग्लिश अल्फाबेट. आता इंग्लिश का बरं लिहायला लागला कारण आपल्याला देवनागरी पण आहे ना मराठीचे पण शब्द आहेत त्याला पण तुम्ही सेट बनवू शकता. अ आई स्वर अलग आहे व्यंजन अलग आहे. तर सेटसाठी फक्त काय पाहिजे असते प्रॉपर्टी सारखी पाहिजे असते. तर आपलं सेट ऑफ अल्फाबेट. आणखी आपण काही गोष्टीवरती बघितल्या होत्या जसा रेनबो काय 7 कलरचा आहे. कुठला 7 कलर आहे तुम्हाला आठवत असेल 7 कलर लिहून घ्यायचा बरोबर. अशा 7 कलरचा सेट आहे. किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता याला असं म्हणू शकता की एक x आहे त्याची कंडिशन काय x इज अ कलर इन रेनबो. रेनबो मधला कलर आहे
ठीक आहे. आणखी काही स्टँडर्ड नंबर आहे, इवन नंबर्स असतात. इवन नंबर काय काय असतात, ठीक आहे, आधी नंबर लिहून घेऊ, नाव त्याचं आपण. कुठले नंबर आहे, इवन नंबर्स. इवन नंबर लिहू आपण. इवन नंबर सगळ्याला माहिती आहे. इवन नंबर्स 0, 2, 4, 6, 8, 10 हे सगळे काय इवन नंबर आहे. आता कोणी म्हणते 0ला इवन ठेवायचं की ऑड ठेवायचं. पहिली गोष्ट 0 कुठला नंबर नाही, तो नेचरमध्ये दिसत नाही. 0ला ऑड इवन म्हणायच्या आधी आपण त्याला तसंच ठेवून देऊ, कारण की आपल्याला माहीतच नाही की 0 ऑड आहे की इवन आहे तर सध्या तरी. ठीक आहे, तर आपण इवन नंबर लिहू शकतो. किंवा आपण असं पण लिहू शकतो, जर प्रॉपर्टी तुम्हाला आवडत असेल तर. प्रॉपर्टी काय होती, इवन नंबर कशाला म्हणायचं, इवन नंबर कशाला म्हणायचं की एक असा नंबर आहे x विच इज डिव्हिजिबल बाय 2, बरोबर, डिव्हिजिबल बाय 2. मग तुम्हाला जर 3चा टेबल लिहायचा असेल तुम्ही काय लिहू शकता, x इज नंबर विच इज डिव्हिजिबल बाय 3. 5चा नंबर लिहायचा असेल तर x इज सच दॅट वेअर x इज डिव्हिजिबल बाय 5. तर काय बनला तुमचा पूर्ण सेट. ऑड नंबर काय होणार याच्या उलटं, ऑड नंबर काय होणार याच्या उलटं. काय असते उलटं, जे 2ने डिवाइड होणार नाही. ऑड नंबर्स काय होणार, चला ऑड नंबरला ओ लिहितो. हा ओ आहे, मला 2 लाईन असेच तो कॅपिटल दिसासाठी. काय असणार आहे असा x वेअर x विच इज नॉट डिव्हिजिबल बाय 2. हा ऑड नंबर, पण हे ॲक्च्युअल पूर्ण करेक्ट आहे का नाही. बघा डिव्हिजिबल बाय 2 ठीक आहे, ओके, नो प्रॉब्लेम. हे नंबर दिसत आहे आपल्याला. डिव्हिजिबल बाय नॉट डिव्हिजिबल बाय 2. आता √3ला पण डिवाइड करू शकत नाही आपण, √4ला √5ला डिवाइड करू शकत नाही, √7ला डिवाइड करू शकत नाही. हे नंबर कुठले तरी असले पाहिजे ॲक्च्युअली. तर एक्स कुठचा असला पाहिजे, नॅचरल नंबरचा असला पाहिजे. इथे पण काय लिहिलं आहे आपण, एक्स शूड बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता हे जे सिम्बॉल लिहिले आहे मी, बिलॉंग्स टू, हे असं, हे सिम्बॉल असे, हे सगळे आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तर आपल्याकडे काय आहे, हा पूर्ण सेटची डेफिनेशन आहे. मी सांगितलं आहे की सेटची डेफिनेशन लिहिताना प्रॉपर्टी लिहिणं जेवढं गरजेचं आहे तेवढीच ते प्रॉपर्टी काय असली पाहिजे, ॲक्युरेट असली पाहिजे. तर थोडं जर वर खाली झालं तर आपण काय सेटची व्हॅल्यू किंवा सेटचे नंबर्स एलिमेंट्स आपण चुकवतो. हे झाले आपले काही बेसिक स्टँडर्ड सेट्स. कुठले आहे बघून घ्या एकदा. नॅचरल नंबर आहे, n होल नंबर आहे, इंटिजर आहे, रिअल नंबर आहे, रॅशनल आहे, इरॅशनल आहे, अल्फाबेटचा सेट आहे, रेनबोचा सेट आहे, इवन नंबरचा आहे, ऑड नंबरचा आहे. तुम्ही सेट ऑफ फ्रूट्स पण लिहू शकता, सेट ऑफ झू ॲनिमल्स पण लिहू शकता, पण त्यात सगळ्या गोष्टी लिहाव्या लागते. ठीक आहे, जसं तुमचा कलरचा बॉक्स आहे पेन्सिल कलरचा बॉक्स, त्यात किती कलर असतात, 12 कलर. तुम्ही 12 कलर पण लिहू शकता. तर तुम्ही ते कलर सांगतायत म्हणजे कुठं झालं, रॉस्टर फॉर्म. किंवा तुम्ही सरळ लिहू शकता की एक्स इज सच दॅट एक्स इज अ पेन्सिल फ्रॉम द पेन्सिल बॉक्स, ते पण होऊ शकते. ठीक आहे, अशा प्रकारे आपण सेटला रिप्रेझेंट करू शकतो. आणि हे काही आपल्याकडे स्टँडर्ड सेट्स अवेलेबल आहे. ठीक आहे, हो, अशी आशा करतो तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल, आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्यांना इच्छा असेल शिकायची त्यांच्यापर्यंत पोहोचवा. थँक्यू.